जनसेवा युवा मंच आपले कुटुंब आहे. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल. विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. जनसेवा युवा मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या युवा आणि युवतींच्या मेळाव्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचे महत्त्व विषद केले. 20,000हून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते. युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. माझ्या बरोबरच अनेक कार्यकर्त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली. याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेची ठेवलेली बांधिलकी. पण आता युवकांना आपल्या संघटनेत जोडून घ्यायचे आहे. आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही द्यायचा, तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. गेली अनेक वर्ष या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रिया सुरू आहे. सहकार चळवळ आपल्या विकासाचा मुख्य पाया असून येणाऱ्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अनेक कामे करायचे असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जात आहे. महसूल मंत्री पदाच्या माध्यमातून शिर्डी येथे औद्योगिक वसाहत करिता जागा उपलब्ध झाल्याने मोठे उद्योग परिसरात येणार आहे. तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग उभारणीसाठी माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचं डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलंय. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहेत. स्टार्टअप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहे. अशा सर्व युवकांसाठी उद्योग प्रशिक्षणाचे केंद्र स्थापन करण्याचे सुतोवाच डॉक्टर सुजय विखे यांनी केले. आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला साईबाबांचे आशीर्वाद आहेत. सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून ठेवून जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जाऊन काम करणार असल्याने आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय.